नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपण पाहत आहात सत्याची शेती आणि आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा। सरकारने घेतला एक महत्त्वाचा निर्णय। 30 जून 2026 पूर्वी कर्जमाफीचा निर्णय होणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत बच्चू कडू आणि आंदोलनकर्त्या नेत्यांच्या शिष्टमंडळासोबत एक महत्त्वाची बैठक पार पडली। बैठक संपल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधत कर्जमाफीबाबतचा स्पष्ट प्लॅन सांगितला। मुख्यमंत्री म्हणाले, आम्ही ठरवलं आहे की समिती 3 महिन्यात आपला अहवाल देईल। त्या अहवालावर आधारित कर्जमाफीचा निर्णय 30 जून 2026 पूर्वी देण्यात येईल। फडणवीसांनी सांगितले की सगळ्या टप्प्यावर चर्चा पूर्ण झाली असून सर्व नेत्यांनी या निर्णयाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे। सरकारने या निर्णयासाठी प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चाधिकार समिती स्थापन केली आहे। ही समिती कर्जमाफीचे निकष, भविष्यात शेतकरी कर्जाच्या विळख्यात अडकू नये यासाठी उपाययोजना आणि दीर्घकालीन शेतकरी धोरण यावर विचार करणार आहे। फडणवीस म्हणाले, आम्ही पहिल्या दिवसापासून कर्जमाफीच्या बाजूने आहोत, पण सध्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे देणं हे अत्यावश्यक आहे, कारण रब्बी पेरणीपूर्वी निधी मिळालाच पाहिजे। त्यासाठी सरकारने 8,500 कोटी रुपये वितरित केले आहे। यापैकी 6,000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहे। तसेच आणखी 11,000 कोटी रुपयांना मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे, जे 2 ते 3 दिवसात शेतकऱ्यांना मिळणार आहेत। सरकारने स्पष्ट केलं आहे की आधी मदत देणं गरजेचं आहे, त्यानंतर समितीचा अहवाल घेऊन कर्जमाफीचा अंतिम निर्णय करण्यात येईल। म्हणजे आता शेतकरी कर्जमाफीच्या दिशेने एक ठोस पाऊल उचललं गेलं आहे। पुढील 3 महिन्यात या निर्णयाचं रूपांतर शेतकऱ्यांच्या खात्यातील आनंदात होईल का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अजून अशाच शेतीविषयक ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी सत्याची शेती या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा व शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।